प्रसिद्ध वाळवंट साबुदाणा आणि बटाटा चकली, उपवासाला पण चालणारी, परफेक्ट खुसखुशीत फुलणारी, एक ऊन दाखवल्यानंतर पंख्याखाली सुकणारी, अगदी थोड्या प्रमाणात मी केली आहे रेसिपी दाखवण्यासाठी. आणि त्याच्यासाठी साहित्य: 1 कप साबू तांदूळ 2 तास अंगावर स्वच्छ धुवून अंगावर पाणी ठेवून भिजत ठेवले आणि त्याच्यानंतर परत अंगावर पाणी होईल एवढंच उकळतं पाणी घालून रात्रभर आपल्याला ते झाकून ठेवायचे. संध्याकाळी हे करायला घ्या, म्हणजे ते संध्याकाळी म्हणजे रात्री थोडंसं 2 तास भिजत घालून गरम पाण्यात ते रात्रभर उकळतं पाणी घालून ठेवायचे. आणि मग सकाळी बघा ते छान असे फुलतात आणि हाताने असे ना छान त्याला मऊ करून घ्यायचे. मिक्सरला केलं तर पीठ होईल त्याचं आणि मग ती मजा येणार नाही. 1 कप साबू तांदूळला मी एक मोठा बटाटा घेतलाय, म्हणजे समप्रमाणात 200 ग्रॅम साबू तांदूळ आहे तर 200 ग्रॅमचा एक बटाटा बॉईल करून घेतलाय, तो आपण किसून घेतो त्याच्यामध्ये. तर ह्या चकल्या करण्याचे ना प्रत्येकाचे वेगळे वेगळे प्रकार आहेत, पण ह्या प्रकारे केले ना तर परफेक्ट चकली होते. कारण ते खूप पातळ पण नाही झालं पाहिजे, खूप घट्ट पण नाही झालं पाहिजे. त्याच्यासाठी मी हिरवी मिरची, जिरं आणि आलं प्रमाणात, तुम्हाला तिखट कमी जास्त कसं हवं तेवढं मिक्सरमध्ये क्रश करून घेतलंय. मीठ चवीनुसार, मीठ थोडं कमी घालायचं आहे वाळवणाच्या पदार्थांना, कारण वाळवण झाल्यानंतर त्याच्यातलं पाणी उडून जातं आणि पदार्थ ड्राय झाल्यावर मग तो खारट होऊ शकतो. त्यामुळे थोडं मिठाचं प्रमाण कमीच ठेवा. आणि छान सगळं पीठ, म्हणजे ह्याचं पीठ बनवायचं आहे साच्यामध्ये, सोऱ्यामध्ये छान असं बसेल असं. पातळ झालं तरी चकली येणार नाही, घट्ट झाली तरी चकली येणार नाही, मोडणार. तर योग्य त्या प्रमाणात बटाटा आणि साबू तांदूळ घ्या. पातळ वाटलं तर अजून अर्धा छोटा बटाटा एक किसून त्याच्यात घाला, म्हणजे ते बरोबर पीठ बॅलन्स होईल. आता सोऱ्याला तेल लावून घ्यायचं आहे. चकलीचा नॉर्मल तुम्हाला आकार, पण बारीक चकली नाही, ह्याच्यामध्ये मोठ्या आकाराचा साचा घ्या, म्हणजे जेणेकरून चकल्या छान होतील. आणि कारण वाळल्यावर त्या अजून सुकणार तर त्या अजून खडखड म्हणजे बारीक होणार. तर थोडंसं मोठ्या आकाराचा चकलीचा साचा माझ्याकडे जेवढा होता तेवढा मी घेतला. सगळं भरून घेऊया. एका ताटाला मी प्लास्टिक लावून घेतलंय, ताटातच करते कारण मला उन्हामध्ये ते करायला जमणार नाही प्लास्टिक वगैरे घालून, तर मी ताट वापरते. आणि थोड्या प्रमाणात आहे त्यामुळे ताटामध्ये चकल्या करून घेऊन मी त्या उन्हात वाळवणार आहे. तर अगदी नाजूक हाताने या चकल्या करायच्या. बऱ्याचदा करता करता मोडतात, तर तेवढं काही घाबरायची गरज नाही. मग नंतर एकदा तो हात बसला ना की येतात, 1-2 पहिल्या मोडतात. तर अशा मी सगळ्या आता घालून घेते. माझ्या परफेक्ट आल्या. थोडा बारीक साचा असल्यामुळे तर थोड्या बारीक आल्या, पण ठीक आहे, माझ्याकडे तोच होता तर त्याने मी केला. आणि मस्त होतं त्या चकल्या, चवीला पण अप्रतिम लागतात, उपवासाला मिळतात. आणि एकच दिवस ऊन दाखवायचं, कडकडीत सध्या ऊन आहे मस्तपैकी, आणि नंतर पंख्याखाली तुम्ही त्या वाळवून घेऊ शकता. 1 दिवस उन्हाचा, नंतर 2 दिवस पंख्याखाली खडखडीत वाळल्या जातात आणि वर्षभर टिकतात. उपवासाला छानपैकी तेलात तळून त्याचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. परफेक्ट सुकल्यात आपल्या. 1 दिवस उन्हात आणि 2 दिवस पंख्याखाली. कडकडीत बघा, छानपैकी कडकडीत तेलात आता तळायचे आहेत, मस्तपैकी फुलत आहेत. खडकडीत सुकल्या ना की त्या टिकतात चांगल्या, त्यामुळे अजून एखादा दिवस उन्हात ठेवायच्या तर ठेवू शकता. सध्या उन्हाळा खूप कडक आहे, एका उन्हात मस्तपैकी सुकतात. आणि बघा परफेक्ट खुसखुशीत झाल्यात मस्तपैकी. हातात घेऊन मोडल्यानंतर तयार आहे साबुदाणा बटाटा चकली.